महाराष्ट्रातील राजकारणात गेल्या काही वर्षात अनेक घडामोडी झाल्या। एकीकडे भाजप आणि शिंदे गट युती करून सत्ता स्थापनेत यशस्वी झाले, तर दुसरीकडे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन ठाकरे वेगवेगळ्या वाटांनी चालत होते। मात्र आजची राजकीय परिस्थिती सांगते की या दोन ठाकरे बंधूंना वेगळं ठेवणं ही भाजपसाठी मोठी कसरत ठरते। राज्याच्या राजकारणात नेमकं काय घडतंय, थोडक्यात आढावा घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी रुपाली गोरडे, आपण पाहताय टाइम महाराष्ट्र। गेल्या काही दिवसांपासून राज्यात दोन ठाकरे एकत्र येतील या शक्यतेने राजकीय क्षेत्रात एक खळबळ उडाली। महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या शिवसेनेने मनसे सोबत युतीची तयारी सुरू केली असताना महाविकास आघाडीत याविषयी फारशी चर्चा दिसली नसली तरीही सर्वाधिक चर्चा ही सत्ताधारी भाजपात सुरू आहे। आता दोन ठाकरे एकत्र येण्याचा सर्वाधिक फटका हा सत्तेतील भाजपला बसेल असा होरा त्या पक्षाच्या नेत्यांचा आहे। वरवर काहीही फरक पडत नाही असं भाजपचे नेते दाखवत असले तरी आग मात्र धुमसत आहे, हे मात्र नक्की। आता भाजपच्या पार पडलेल्या बैठकांमध्ये ठाकरेंच्या संभाव्य युतीवर भाष्य केलं जात असल्याचं सांगतात। आता ही केवळ चर्चाच नाही तर येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील यश अपयशाची चाचपणीच मानली जाते। आता मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या नोव्हेंबर महिन्यात होऊ घातलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या युतीची चर्चा सुरू झाल्याने ही निवडणूक जिंकण्याच्या राणा भीमदेवी थाटात भाजपने केलेल्या घोषणेची त्रेधा उडल्यात जमाय। महानगरपालिकेत 150 जागा जिंकण्याची तयारी करण्याच्या इराद्याने भाजपने आपल्या मुंबईतील पदाधिकाऱ्यांना कामाला लावलंय। उपमुंबईचे पालकमंत्री असलेले आशिष शेलार यांनी ठाकरेंच्या संभाव्य युतीचा काहीही फरक पडणार नाही असं म्हटलं असलं तरी गेल्या काही दिवसांपासून मनसेच्या पदाधिकाऱ्यांच्या सुरू असलेल्या गाठीभेटी अंतर्गत हालचालींची जाणीव करून देते। आता युती झालीच तर 150 जागा जिंकण्याची स्वप्न ही स्वप्नच राहतील असं उघडपणे बोललं जातंय। त्यामुळेच कुठल्याही परिस्थितीत ठाकरे बंधू एकत्र येऊ नयेत यासाठी भाजपचा एक गट कामाला लागला असल्याची माहिती पुढे आली आहे। काही माध्यमांकरवी मनसे कार्यकर्त्यांना उचकावलं जातंय। यांना त्या प्रकारे दोन ठाकरे एकत्र येऊ नयेत असे जोरदार प्रयत्न भाजपकडून होऊ लागल्याने सावध राहण्याचा सल्ला स्वतः राज ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिलाय। आता राज ठाकरे यांनी पुण्यातील एका मुलाखतीत दोन ठाकरे एकत्र येणं अवघड नाही असं वक्तव्य केल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्या सकारात्मक प्रतिसाद दिला। यानंतर सर्वाधिक टीकेचे बाण ही भाजपकडून सुरू झाले। दस्तर खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तर अशा कितीही युत्या झाल्या तरी त्याचा परिणाम आमच्या विजयावर होणार नाही अशी प्रतिक्रियाही दिली। आता वरवर सगळं सकारात्मक वाटणारी ही प्रतिक्रिया संभाव्य युतीवर टीका करणारीच असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात केली जाते। आता दोन ठाकरेंची ताकद लक्षात आल्यावर एकाकी लढणारा पक्ष महायुती करवी लढण्याची भाषा करू लागला। मुंबई महानगरपालिकेच्या 2017 मध्ये पार पडलेल्या निवडणुकीत सर्वाधिक जागा शिवसेनेने जिंकल्या होत्या। 40 जागा जिंकणाऱ्या भाजप स्वबळाची भाषा करू लागल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या। सुरुवातीला एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला जमेस न धरणाऱ्या भाजपने आता महायुतीची भाषा सुरू केली। दोन ठाकरे एकाकी निवडणुकीत भारी पडतील हे सत्य भाजपला मान्य करावं लागलं हे स्पष्ट दिसतंय। सत्ता कितीही मोठी असली तरीही मनातलं ठाकरे प्रेम अजूनही मराठी मनात जिवंत आहे आणि हेच भाजपला भीतीदायक वाटतंय। तुम्हाला काय वाटतं, जर दोन्ही ठाकरे एकत्र आले तर त्यांचा पुढील राजकीय आराखडा काय असू शकतो हे आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा। तसेच माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि टाइम महाराष्ट्राला फॉलो करा। धन्यवाद।